नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा भेटत आहोत आपण दस्तावेजच्या एका नवीन भागामध्ये. आणि आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यानं खूपच लहान वयामध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली आणि कोल्हापूरमधील हा लहानगा मुलगा एक एक करत अनेक यशाची शिखरं पादाक्रांत करत आहे आणि पुढेही भविष्यामध्ये तो खूप चांगल्या भूमिकांमध्ये आपल्याला दिसून येईल. तर आपल्या दस्तावेज मीडियामध्ये आपण स्वागत करूया आयुष उळागड्डे याचं, ज्याला तुम्ही मुंजा या फिल्म मध्ये बघितलं असेल. आयुष, तुझं सहर्ष स्वागत आमच्या दस्तावेज मीडियामध्ये. तर आयुष बद्दल आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर आयुषनं मुंजा पिक्चर मध्ये जे काम केलंय त्याची आपण सगळ्यांनीच वाहवा केलेली आहे. सगळीकडे त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि आयुष बद्दल आपण जेव्हा बऱ्याच गोष्टी सोशल मीडिया असू दे किंवा त्याचे बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूज घेतलेत, त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी उलगडलेल्या आहेत. आज आपण थोडंसं वेगळं त्याच्याबद्दल काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मग आयुष, काय सांगशील, तुझ्या कुटुंबापासून सुरुवात करूयात. मग परिवारामध्ये कोण कोण आहे? माझ्या परिवारामध्ये मी, मम्मी, दीदी आणि बाबा. अच्छा, मग या सगळ्या प्रवासामध्ये मी तुला लहानपणापासून ओळखतो म्हणून विचारतो, या सगळ्या प्रवासामध्ये मम्मीनं तुला खूप मदत केलेली आहे. हो. कारण की तुझी मम्मी प्रत्येक ठिकाणी तुझ्यासोबत असते, जसं की त्या आज पण आपल्यासोबत आहे. आणि ज्यावेळी आपण पहिला माझ्यासोबत तू प्रोजेक्ट केला होतास त्यावेळी सुद्धा तुझी मम्मी तुझ्यासोबत होती. मग याची सगळ्याची जी सुरुवात आहे, याची सुरुवात मम्मीपासून झाली की तू स्वतःच केलीस? तसं बघायला गेलं तर स्वतःच, कारण एकदा बारका असल्यापासून मला ती जी आवड होती, कधी भाषण करायचं, स्टेज शो करायचे किंवा नाटक त्यांनी करायचे, स्किट वगैरे. तर एकदा भाषण होतं ह्याचं, भाषणचं कॉम्पिटिशन होती आणि मम्मीला सांगितलं की मला असं नसं भाषण करायचंय. तर मम्मी मला लिहून द्यायची आणि माझ्याकडनं पाठ करून घ्यायची आणि मग मी ते पाठ करून तिकडे सादर करायचं. अच्छा, म्हणजे तिथं पण मम्मीची मदत घ्यायची? मम्मीचीच मदत. तर प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्त्री, प्रत्येक पुरुषाच्या, यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. त्याप्रमाणे आयुषच्या पाठीमागे त्याची आई आहे आणि लहानपणापासून मी जसं त्याला बघतोय तसं त्याची आई प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यासाठी धडपडत असते. आता आपण हे जाणून घेऊयात. आता आयुषच्या बद्दल आपण बऱ्याच गोष्टी जाणलेल्या आहेतच. आता आयुष, मला एक गोष्ट सांग, ज्यावेळी कोल्हापूर सोडून एका मोठ्या बॅनर खाली तू ज्यावेळी काम केलंस त्यावेळी तिथले अनुभव काय होते? तिथल्या लोकांसोबत तुझं जे राहणं होतं ते कसं होतं? आम्ही आधी गेलो तिकडे कोकणात. पहिली तर त्यांनी सोय खूपच चांगली केलेली, रिसॉर्ट मध्ये वगैरे सोय केलेली. आणि दुसरी गोष्ट एवढं मी बघितलं की बाबा इंटरनॅशनल लेवलला त्यांच्याकडे काम होतं. कॅमेराला वेगवेगळे लोक आहेत, लाईटला तर खूप सगळे लोक आहेत. ते लाईट वेगवेगळ्या हॉलिवूड प्रकारचे, त्यांनी लाइटिंग आहे, त्यांची सेट वगैरे बनवणं आहे, सगळं बाहेरचं आणलं होतं. बाहेरचं आणलं होतं तिकडे. ते तुझ्यासाठी पहिल्यांदाच होतं. मग तिथं गेल्यावरती तुला काय वाटलं, म्हणजे ते सगळं बघितल्यावरती? कारण की आपण ते आजपर्यंत कधी बघितलेलं नसतं. नाही. आणि ते अचानक बघितल्यावरती काय वाटलं? मला तर आधीपासूनच वाटत होतं की हे माझ्यासाठी मोठं प्रोजेक्ट असणार आहे. पण तिकडे गेल्यावरती त्यांचे ते सामान बघितल्यावरती किंवा त्यांचं ते जसं त्या हिशोबानं ते शूटिंग त्यांनी करत होते, मला असं वाटलं की अरे आपण लयच मोठ्या पिक्चर मध्ये काम करतोय. कारण डिरेक्टर आदित्य सरपोतदार सर आणि प्रोडक्शन मेडॉक फिल्म प्रोडक्शन आहे. आणि मग मला नंतर कळालं की स्त्री पण त्यांचीच होती. मला आधी माहित नव्हतं पिक्चर त्यांचं. मग स्त्री मधले काही पात्र भेटली का तुला तिथं? नाही, ते मला ह्याला भेटले, स्क्रीनिंगला भेटले. बर, आता ज्यावेळी तुम्ही शूट करत होता तर शूटच्या किती दिवस आधी तुमची तयारी चालू होती? शूटच्या एक 15 दिवस आधीपासून तयारी चालू झालेली. म्हणजे काय काय त्या तयारीमध्ये काय काय घेतलं गेलं होतं? तयारीमध्ये तेच की गोट्याचं कॅरेक्टर कसं असेल त्याचं स्टडी करणं, गोट्याचं कॅरेक्टर ते लिहून काढणं की बाबा हा असा नसा कसं वागेल, किंवा ते स्क्रिप्ट पाठ करणं म्हणा, आरशासमोर प्रॅक्टिस करणं, किंवा त्याचे डायलॉग तो कसं म्हणेल, काय रागाने म्हणेल, किंवा काय पिच असेल त्याची बोलण्याची, ते सगळं ऑलरेडी पासून चालू केलेलं एक 15 दिवस आधी. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी इन्क्लूड केलेल्या असायच्या. मग आता मला एक सांग, ज्यावेळी तुम्ही, आता तू सिरियल मध्ये बऱ्याच काम करतोयस, तू राजा राणीची जोडीला केलंयस, तू शेगावीचा गजाननला केलंयस, आता तुझी इंद्रायणी पण चालू. मग इथं जे काम चालतं त्याच्यापेक्षा तिथं वेगळं काय होतं? वेगळं म्हणजे आता आपण फिल्मला जसं काम करतो, जसं फिल्मला
खूप सगळे शॉर्ट्स नसतात किंवा प्रत्येक वेळेला तुमचा क्लोज लागतो असं नसतं. बर. तर शॉर्ट्स वेगळे असतात फिल्मला हा. आणि सिरियलचे शॉर्ट्स वेगळे असतात अच्छा. एक स्पेसिफिक पद्धतीने. आणि सिरियलला कसं दररोज शूट असतं आणि दररोज शेड्यूल ठरलेलं असतं. फिल्मला पण ठरलेलं असतं पण त्यांचं जरा वेगळं असतं असतं. का? हा. बर. मग आता तुझं जे कॅरेक्टर आहे मुंजाचं किंवा त्यातलं गोट्याचं, त्याच्यासाठी तुझी काय वेगळी तयारी होती का? वेगळी तयारी म्हणजे सर आता आपण सिंपल कॅरेक्टर करतो. आपण म्हणतो की एक रागीट मुलगा आहे तर त्याच्यासाठी आपण राग कसा आणायचा त्या हेतून आपण विचार करतो. पण त्याच्यापेक्षा ते कॅरेक्टर जरा डार्क होतं. म्हणजे हॉरर टाइप मध्ये एक सायको असतो ना, फार कमी तसं त्याचं कॅरेक्टर होतं. कारण तो स्वतःच्या बहिणीला मारणं ही काही लई सोपी गोष्ट नाही. तर तो त्या लेवलला जाऊस्तवर तिचं काय ते क्रेझी पण दिसलं पाहिजे ना किंवा ते मॅडनेस त्याचा, तर ते जरा दाखवण्यात ते जरा चॅलेंजिंग झालं. मग तू व्हीएफएक्स आणि सीजीआयचा सगळा अनुभव घेतलास तिथं? हो. मग त्याच्यासाठी काय केलं जायचं तिथं? मी तुझा फोटो 2 दिवसापूर्वी इंस्टाग्रामला बघितला. त्याच्यामध्ये तुझ्या चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे ठिपके काढले होते. मग तो काय प्रकार होता? तो व्हीएफएक्सचा प्रकार. व्हीएफएक्सचा. तर मला एका डॉट लावले आणि मला बनियन वरती बसवलं आणि एक जॅकेट दिलेलं. खूप थंडी वाजत होती. आज सगळीकडे एसी होते. ते ओव्हर रेटिंगचे इश्यूज असतात. एका रूम मध्ये सगळं शूट चालू होतं ते. बर. आणि मग डिव्हाइसला ओव्हर रेटिंगचे इश्यूज असतात ना मग एसी मध्ये. मग थंडी वाजत होती मग त्यांनी जॅकेट दिलेलं. अच्छा. जॅकेट घालून मी आत बसलो. अशी जी खुर्ची होती तर त्या खुर्ची समोर ते कॅमेरा समोर मला एक्सप्रेशन द्यायचे होते. आता आपण कसं बोलतोय माझ्या चेहऱ्याची हालचाल बघा मुन्नी लगीन, तर तिकडे करताना जर मी एवढंच केलं ना त्याची चेहऱ्याची हालचाल एवढीच व्हायची. तर त्याची चेहऱ्याची हालचाल खूप कमी व्हायची जर आपण सिंपली बोललो. जिथं लाऊड दिलंस की एकदम किंचितस व्हायचं. मग आता ते खूप लाऊड करायला लागलं मला. ते जरा त्याचे एक्सप्रेशन पूर्ण म्हणजे कसं एकदा दाखव. मुन्नी लगीन म्हणजे एवढं लाऊड करायचं? हो, खूप लाऊड करायला लागायचं. त्याचे डोळे मोठे व्हायला पाहिजे, लगेच कमी व्हायला पाहिजे आणि त्याचे चेहऱ्याची हालचाल अशी का ते स्ट्रेच झाली पाहिजे का तो भूत दिसला पाहिजे, त्याची भीती दिसली पाहिजे ती. अच्छा अच्छा अच्छा. मग हे जे सगळं चालू होतं त्याच्यामध्ये तू त्या कॅरेक्टरचा जो अभ्यास केला होतास, मग तुझ्या भावना काय होत्या ते कॅरेक्टर करताना? माझ्या भावना तर असं होतं की कुठं ना कुठं मुंजा हा बरोबर होता. कारण त्याला तो आगाऊ होता, काही असू दे, त्याला प्रेम ते मिळालं नाही ते काही असू दे, पण त्याने मरुस्तवर काय ते आपलं प्रेम आहे तेच ठेवलं किंवा कधी प्रेम बदललं नाही. होय, सगळं खरं आहे. पण मरेपर्यंत जरी त्यानं ते ठेवलं तरी जनरेशन गॅप पण होता ना. ती मुलगी शेवटी तिचं लग्न चालू होतं, गोट्या लहान होता. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुझ्या मनातल्या भावना म्हणजे मला काय म्हणायचं होतं, एखादा आपला कॅरेक्टर असतं तर त्या कॅरेक्टरचा आपण अभ्यास ज्यावेळी करतो तर त्या ज्या तुझ्या एक्सप्रेशन्स आहेत, कारण की तुझं काम कमालीचं खूप भारी झालेलं आहे त्यातलं, मग त्यामध्ये जे तुझं जे कॅरेक्टर आहे त्याचा जो अभ्यास आहे, म्हणजे ते कॅरेक्टर कसं असलं पाहिजे हे तू स्वतः करत होतास की तुझ्याकडून करवून घेतलं जात होतं? आदित्य सरपोतदार यामध्ये कशी मदत करत होते? आदित्य सरांनी खूप मदत केली त्या बाबतीत. त्यांनी मला मुंजाभूत काय असतं ते माहिती नव्हतं. आम्ही मिटिंगला गेलो मग त्यांनी सांगितलं की मुंजा हा भूताचा एक प्रकार असतो की म्हणजे तो कसा तयार होतो, पिंपळाच्या झाडावर वगैरे राहतो आणि तो ब्राह्मण मुलाचीच काय ते मुंजाभूत तयार होतो. हे सगळं मला तेव्हा कळालं. मग त्याच्यानंतर मी ते मुंजाचा अभ्यास चालू केला की कसं मुंजाभूत बनतो किंवा त्याचे स्टोरीज ते ऐकले की तो काय किती पॉवरफुल आहे किंवा किती लोकांना त्रास देतो वगैरे. मग त्या हिशोबाने मला ते इझी पडलं करायला. म्हणजे त्याच्याबद्दलच्या सगळ्या कथा तुला त्यांनी ऐकवल्या. हो. आणि हे जे सगळं शूटिंग चालू होतं हे कुठं चालू होतं? कोकणामध्ये कुठं ठिकाण आहे असं की नाही? कोकणात जे आहे ते शूटिंग झालं 6 दिवस आणि बाकी जी चेटुकवाडी दाखवली आहे आतून, चेटुकवाडीच बोलतो. चेटुकवाडी त्याचा एक सेट होता मुंबईमध्ये. मुंबईमध्ये तयार केला होता? हो, मुंबईमध्ये सेट आणि तो तिकडे येऊन जोडला. म्हणजे एडिट मध्ये बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आता मला एक सांग, हा जो पिक्चर आहे याच्यामध्ये बऱ्याच लोकांशी तुझ्या ओळखी झाल्या, मग आता दुसरीकडून कुठून ऑफर आली आहे का पिक्चरची? नाही, आता तर काय सिरियलच चालू आहे ना. फक्त सिरियलच चालू आहे. मग पुढच्या दुसऱ्या मुंजामध्ये काय माहिती, अजून घेतलेलं नाही. बरोबर. मग आता फक्त मुंजाबद्दलच बोलणार नाही आपण, तर आयुषचं काम फक्त मुंजापुरतं मर्यादित नाहीये. तर आयुषनं ढल एकाचा म्हणून एक फिल्म केली होती
ज्याच्यासाठी त्याला बाल कलाकार म्हणून एक चांगला बाल कलाकार म्हणून एक अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. मग ढल एकाचा बद्दल जे काम केलंस त्याच्याबद्दल काय सांगशील? त्यावेळी तू खूप लहान होता. हो. ढल एकाचं हे काम खूपच म्हणजे एक इनोसेंट पोरग्याचं होतं आणि तो जरा रागीट पण असतो किंवा एक फार कमी अभ्यासात ज्याला इंटरेस्ट नसतो, पण तो मेंदूने खूपच जास्त हुशार असतो. कारण ते कॅरेक्टर आज पण माझ्या मनात आहे, माझ्या फार कमी खूप जवळच आवडीचं कॅरेक्टर. कारण मी बारका असताना मी त्याच्यासारखा नव्हतो, मी खूप करामात्याने करायचो. मग ते जरा कॅरेक्टर करताना मला जरा चॅलेंजिंग झालं ते. सगळ्यांना सांगायला आवडेल, आयुष खूप लहानपणी गोड होता आणि त्याची काम करण्याची जी पद्धत आहे तो खूप मन लावून काम करायचा. म्हणजे त्याच्यासोबत काम करताना वाटायचं नाही की बाबा याला काहीतरी सांगितलं पाहिजे. तो पूर्वीच विचारून घ्यायचा आणि ज्यावेळी तो कॅमेरा समोर उभा राहायचा त्यावेळी तो खूप चांगल्या पद्धतीने अभिनय करायचा. आता मला एक गोष्ट सांग, त्याच्यामध्ये एवढी चांगली स्टारकास्ट होती, आपले मराठीमध्ये बरेचसे कलाकार त्यामध्ये होते. मग आता असं होतं का कधी कधी की बाबा आपण एकदमच अशा लोकांसमोर जातो आणि त्यांच्यासमोर अभिनय करताना दडपण येतं का? तुला आलं होतं का? नाही, मला आलं नव्हतं असं. म्हणजे सगळ्यांसोबत हसत खेळतच. मी श्रुती मराठी मॅम बरोबर शूट केलेलं, माझी आई दाखवल्यात ना त्या पिक्चर मध्ये. तर मला स्टार्टिंगला असं वाटलेलं की मी घाबरेन त्याच्यासाठी, कारण आदित्य सरांबरोबरचा पण तो पहिला शॉट होता. पण नशिबानं तसं काही झालं नाही. नाही, चांगलं काम केलंयस त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्ही गेला म्हणजे त्या फिल्मसाठी, तर ती प्रोसेस काय होती? पहिल्यांदा सिलेक्शन तुझं कसं झालं कोल्हापुरातलं? तर आता आमची शिंदे अकॅडमी आहे ना कोल्हापुरात, तर शिंदे अकॅडमीचे आमचे मेन सर आहेत सुनील शिंदे सर. तर ते आम्ही नाटकाची तालीम करत होतो, तर त्यांना फोन आला कास्टिंग बी कडून की आम्हाला असे नसं पोरं पाहिजेत किंवा असं रागीट पोरं वगैरे पाहिजेत, फक्त एवढं सांगितलं त्यांनी. मग सरांनी सगळ्या पोरांचे प्रोफाईल्स पाठवून दिल्या आणि मग त्यातलं मी एक शॉर्टलिस्ट झालो. शॉर्टलिस्ट झाल्यानंतर त्यांनी 2 स्क्रिप्ट पाठवल्या, तर ते करून पाठवायचे होते. त्यांनी हे मेन्शन केलेलं की चांगल्या कॅमेरा क्वालिटीच्या ते खाली तुम्ही हे करा. आमच्याकडे तेव्हा तरी साधाच मोबाईल होता. मग आम्ही चेतन सर माहिती आहेत ना? चेतन सरांना बोलवून घेतलं आणि तिकडं राजाराम तलाव आहे ना, तिकडे जाऊन आम्ही त्याचं शूट केलं. ऑडिशनचं. आणि मग ते ऑडिशन शूट करून पाठवल्यावरती ते म्हणत होते की जर त्यांना आवडलं तर ते तिसरी स्क्रिप्ट पाठवतील. चेतन सर आले घरी, आम्ही ते स्क्रिप्ट पाठवली आणि पाठवून ते गेले मग घरी. त्यांचं पण काम होतं ना. मग 1 तासानं त्यांचं अजून एक स्क्रिप्ट आले. म्हटलं आता हे आपल्या साध्या मोबाईलवरच करून पाठवू. आणि मग ते करून पाठवल्यावरती ते म्हटले की आवडलं तर आम्ही सांगू तुम्हाला. मग काही वेळानंतर त्यांचा रिप्लाय आला की झालंय तुमचं सिलेक्शन, तुम्ही स्क्रीन टेस्टला बोलवले तुम्हाला. मग हे ऑडिशन दिल्यानंतर धाकधूक असते का की बाबा सिलेक्शन होईल नाही होईल? असते, कारण आपण ते खूप मन लावून काम केलेलं असतं त्या ऑडिशन साठी, आपलं सगळं लावलेलं असतं आणि पण तरी व्हायला पाहिजे खूप मनातून वाटत असतं. मग आता हे सगळं एवढं तुझं बिझी शेड्यूल चालू आहे, आता इंद्रायणीचं शूटिंग पण नाशिकला चालू आहे, मग या सगळ्यामधून तू तुझं शाळा अभ्यास कसा मॅनेज करतोयस? तर शाळा काय, शूट मधून वेळ मिळाला किंवा काय ते 1-2 तास ब्रेक असतो ना, तर त्या ब्रेक मध्ये करून घ्यायचा अभ्यास. म्हणजे मजा मस्ती नाहीच? करायची की मजा मस्ती, ते दिवसभर मजा मस्तीच असते, काय असं नसतं की दरम्यान चालूच असते. पण दिवसात 1-2 तास तरी अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केलाच पाहिजे, त्याशिवाय पुढे करिअर होत नाही, शिकलं पाहिजे. मग तुला तुझी लहानपणी अपेक्षा काय होती की बाबा पुढे जाऊन तुला काय व्हायचं आहे लहानपणापासून, आत्ताच नाही? मला लहानपणापासूनच अशी अपेक्षा होती की मी ऍक्टरच व्हावा. बरं. आणि ऍक्टर सोडून दुसरं कुठलं फील्ड तुला आवडत होतं, जे आता पण आवडतंय? बारका असताना मला स्पोर्ट्स मध्ये तसं आवडायचं, ऍक्टिंग एवढं नाही, पण ऍज अ हॉबी म्हणून, जसं आपण म्हणतो हॉबी म्हणून, जसं की आपल्याला एक स्पोर्ट्स आवडतो फुटबॉल, तसं मला बॉक्सिंग आवडायचं. बॉक्सिंग? अच्छा, म्हणून आल्यापासून बॉक्सिंग चालू आहे. मग या सगळ्या प्रवासामध्ये तुझा आदर्श कोण आहे? म्हणजे तुझा एखाद्या अभिनेत्याला आपण आदर्श मानतो, ज्याच्या पावलावर आपण पाऊल ठेवत अभिनयाचे धडे घेत असतो, मग त्यातला अभिनयातला तुझा आदर्श कोण आहे? तुझा आवडता हिरो कोण आहे? माझे तसे आवडता हिरो म्हटले तर राजबी शेट्टी, रिषभ शेट्टी म्हणा, किंवा रक्षित शेट्टी साऊथचे, आणि नाना पाटेकर,
नवाजुद्दीन सिद्दीकी, हा. मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी, अच्छा. हे सगळे मला ऍक्टर म्हणून खूप जास्त आवडतात मनापासून. म्हणजे आणि सगळ्यात जास्त जर आपण गुरु म्हणून जरी मानलं त्यांना माझ्या हिशोबाने, मर्लिन ब्रँडो. अच्छा. गॉडफादरचे. अच्छा. म्हणजे चांगले चांगले फिल्म्स त्यानं बघितलेले आहेत आणि उत्तरोत्तर तुझी प्रगती अशीच होत जाणार आहे. आता हे सगळं झालं, या मुंजाचं सगळं आपण डिस्कस केलं. आता याच्या पुढे आपण डिस्कस करूया की आतापर्यंत तू ज्या ज्या भूमिका केल्यास त्या भूमिका करताना कधी कधी असं झालंय का की बाबा नको हे करायलाच नको, असं कधी वाटलंय का? म्हणजे तुझी सारखी चिडचिड वगैरे होते का? नाही, कारण प्रत्येक कॅरेक्टर हे खूप महत्वाचं असतं. ते कॅरेक्टर फिल्म मध्ये म्हणा, सिरियल मध्ये म्हणा, किती पण छोटं का असं ना, पण जसं आपण त्याला प्रेझेंट करतो, जर आपण चांगलं प्रेझेंट केलं तर आपलं ते कॅरेक्टर उठूनच दिसणार आहे. ते काय असं नाही की बाबा दाखवत नाहीत म्हणून ते दबलं जातं, असं नसतं कधी. म्हणजे काय केलं पाहिजे? म्हणजे आता तुला बरेचशी मुलं बघतायत, जे आता तुला बघून आहे की तुझ्या पावलावर पाऊल ठेवून पुढे ते जाणार आहेत. मग आता त्यांनी काय केलं पाहिजे की अशा भूमिका करण्यासाठी किंवा ऍक्टिंग मध्ये सफल होण्यासाठी? पुढे ऍक्टिंग साठी जर आपण जरा मेहनत घेतली किंवा जरा आपण सिरियसनेस दाखवलं किंवा मनापासून जर आपण काम केलं तर त्या कॅरेक्टरच्या आपण खूप जवळ जाऊ शकतो. पण हे सगळं शूटिंग वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपला आता पिक्चर ते फिल्म आपलं मोठ्या पडद्यावरती लागतो किंवा सिरियल आपली चालू असते, तर बरेचसे लोक येतात आणि सांगतात की अरे वा वा खूप छान काम केलं. मला आताच एक काकी भेटला, अरे तू छान काम केलंस. पण आपण डोक्यात कधी हवा शिरू द्यायला नाही पाहिजे. मग आता एक चांगला ऍक्टर झालायस तू, तुझी आता वाटचाल पण खूप चांगली चालू आहे. मग आता या सगळ्यामध्ये बरेचसे तुझे मित्र असतील लहानपणीचे, आता शाळेतले, आता बाहेर गेले की असं होतं का बाबा मोठा स्टार आलाय आमच्याकडे, असे मित्र सगळेच एकदम गोळावतात का? नाही, आधी सारखेच मला मित्र ट्रीट करतात तसं काय नाही, पण मित्रांना अभिमान लय वाटतो माझा. मित्रांना म्हणा किंवा दादा लोकांना म्हणा, जे बारका असल्यापासून मी त्यांना दादा ते म्हणतो, त्यांना लय अभिमान वाटतो. अरे हे पोरग बघ, हे सिरियल मध्ये काम करताय बघ, हे मुंजा पिक्चर याचा आलाय. कोण पण भेटले की सांगत असतात. मग काय वाटतंय त्यावेळी? म्हणजे ज्यावेळी असं लोक आपल्याकडे एकदम अभिमानानं बघतात त्यावेळी काय वाटतंय? खूपच चांगलं वाटतं सर, कारण एका वेळेला आपण त्यांच्या बरोबर टाइम स्पेंड केलेला असतो. लोकांनी आपल्याला अरे हे पोरगले हे काय ते माज दाखवते किंवा हे इकडे येऊन काय ते करामती करता असं वगैरे आपल्याला नावं ठेवलेले असतात. त्याच काकी उद्या येऊन आपल्याला म्हणतात की अरे खूप छान काम केलंस. म्हणजे तर त्याची मजाच वेगळी असते. बऱ्याच लोकांना उत्तर पण मिळत आहेत न बोलता. म्हणजे तुझं यश लोकांना आता उत्तर देतंय. मग आयुष, आता पुढं काय करायचं ठरवलंयस? आता सिरियल तर चालूच आहेत, मग आता पुढं आता शाळा, आता कितवीला आहेस तू? आता 9वीत आहे. आता 9वी. मग आता तू शाळेत कोणत्या? मी विस खांडेकर. विस खांडेकर आपले रेडियस टक्कर येतात? हा, रेडियस टक्कर नाही, मग आपली भाजी मंडी आहे ना तिकडे, रेल्वे फाटकच्या. रेल्वे फाटकच्या. अच्छा अच्छा. मग आता या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याच लोकांनी तुला साथ दिली, बऱ्याच लोकांसोबत तू काम केलंस. याच्यामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे का जी व्यक्ती कायम तुला सपोर्ट करत असते? मम्मी सोडून अजून कोण? दीदी म्हणा किंवा सुनील शिंदे सर म्हणा, असे बरेचसे लोक आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केलं. मुळात आमची शाळा, मी कुठली शाळा एवढी सपोर्ट करत नाही. मी खूप बाल कलाकारांबरोबर त्यांनी काम केले, मित्रांबरोबर तर त्यांची शाळा बिलकुल पण सपोर्ट करत नाही. म्हणते आम्हाला या तारखेला तुम्ही इथे पाहिजेच, आम्ही 2च दिवस सुट्टी देणार, तेवढ्यातच तुम्ही शूटिंग वगैरे आवर. आमच्या शाळेनं कधीच असं म्हटलं नाही. आमच्या शाळेचं एकच म्हणणं असतं की तू ऍक्टिंग पण कर, पण तेवढंच लक्ष अभ्यासाकडे पण दे, कारण शिक्षणाशिवाय. मग आता शूटिंग निमित्त तू किती दिवस बाहेर असतोस? शूटिंग निमित्त आता जास्त करून 1 महिन्यातून 15-20 दिवस. 15-20 दिवस. मग तेवढा अभ्यास तुला मॅनेज करायला लागतो? होय. म्हणजे तो करायलाच लागतो? करायलाच लागतो. म्हणजे शाळा खूप सपोर्टिव्ह आहे. आता मुंजाबद्दल एक प्रश्न राहिलाय, तो विचारायचा आहे. कोकणामध्ये शूट चालू होतं, तुम्हाला किती भूतं दिसली किंवा किती भूतांबद्दल माहिती मिळाली? तसे लय भूतांबरोबर ते हाडळ वगैरे आपल्याला आधीच माहिती होते, हाकामारी भूत वगैरे. तर काही एक्सपिरियन्स पण आले भूतांबरोबरचे, तर ते. होय. म्हणजे
म्हणजे आम्ही त्या रेसॉर्ट मध्ये थांबलेलो. तर तिकडे आम्हाला सांगितलेलं की उद्या तुमचं नाईट शूट असणार आहे आणि एक दिवस सुट्टी दिलेली. तर मी दिवसभर झोपलो आणि रात्रभर मी जागा राहणार होतो, कारण उद्याच्या दिवसासाठी ते सोपं पडेल ना मला रात्रभर जागा राहण्यासाठी. तर मी रात्रभर जागा होतो, काहीतरी करत होतो टीव्ही वगैरे बघत. तर एकदम असं कोणतरी टकटक करायचे, डोळे दिसायचे आणि दरवाजा उघडला ना काहीच नसायचं. असं 2-3दा झालं. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा तसं झालं तर मी तिथेच उभारलेलो वाट बघत. तर ते तसं झालं, फटकन दरवाजा उघडला, कोणच नव्हता. म्हणजे फार कमी हार्मलेसच होतं ते. तेच की, म्हणजे तू पण ये मी पण मुंजा. म्हणजे मुंजाला सुद्धा घाबरवायला कोणतरी येत होतं की कोण मजा करत होतं. होय, मजा करत असेल कोणतरी. मग तिथं कुठं कुठं फिरलात कोकणामध्ये? कोकणामध्ये मला कोकण हे बारका असल्यापासून मनाने खूप आवडतं. म्हणजे माझ्या सगळ्यात जर तुम्ही मला म्हणालात एकतर USA ला जाऊ शकतोस किंवा कोकणात, मी कोकणच ठरवलं. मला एवढं कोकण आवडतं, मला खूप आवडतं कोकण. तर एक दिवस सुट्टी होती, तर शेवटचा दिवस होता आणि एक दिवस सुट्टी होती आणि मग मला जायचं होतं बीचवर फिरायला. तर म्हटलं साधं सुद्धा बीच नाही, मी गुगल मॅप्स वरनं ते बीच हुडकून काढणार म्हटलं, आणि ते पण 5 स्टारचं रेटिंग असणार. तर तसं हुडकून काढलं आणि ते होतं फार लांब, पूर्ण तळ कोकणात. आम्ही जिथं राहत होतो तिथून गुहागर पासून. तळ कोकण म्हणजे कुठला भाग येतो पूर्ण? तळ कोकण म्हणजे ते मी कोकणात आजपर्यंत गेलेलो नाही. तळ कोकण असं म्हणतात तिकडे, मला पण एवढं माहिती नाही. पण ते जे रिक्षावाला मामा होते त्यांनी आधीच सांगितलेलं की ते लेच तळ कोकणात येतं, तुम्हाला जायचंय का विचार करा, मी तुम्हाला दुसऱ्या बीचला पण सोडतो. ते जरा जागा ती जागा चांगली नव्हती, कारण पूर्ण जर तुम्ही तिकडे गेलात, भयानक अनुभव आहेत, भयानक लोकांचे तिकडे. आणि मग आम्ही गेलो तर रस्ताच असा विचित्र होता की तिकडे ते मुंडी ठेवली कुठं बकऱ्याची किंवा स्कल ठेवले, त्याच्यावरती इतके कुंकू टाकलंय, कुणीतरी ते नैवेद्य वगैरे. हा, ते काळा जादूचे भूत असतात ना, त्यांची मंदिर हळूहळू दिसायला लागली. मग जाताना काय एवढं वाटलं नाही, पण जाऊन तिकडे बघितलं घर अशी एकदम लांब लांब आणि कोण सगळ्या. हा, आणि हाक जरी मारलं, समजा कोणतरी मेलं तरी ते येणार नाहीत असले घर, ते एवढे लांब लांब, एवढे घराची वस्ती वेगवेगळी. हा, वस्ती वेगवेगळी. तर ते बीच पाशी गेलो, तिकडे ऑलरेडी बोर्ड लावला होता की इकडे तुम्ही पवू वगैरे काय शकत नाही म्हणे, का ते रेड झोन मध्ये यायचं. माझा तिथंच मूड खराब झाला, पूर्ण पवायलाच येत नाही तुझ्या. आणि इच्छा होती पूर्ण झाली नाही. मग तोंड पाडून आलो. मग येताना ते जे काही दिसलं, रिक्षा मला म्हटलं लगेच गाडी पळवा, कारण संध्याकाळची वेळ झालेली 6-7 वाजताची. आधीच लय घाबरलेलो, म्हटलं एक दिवसाचं शूट राहिलं, जाण्याआधी काय व्हायला ना, लगेच गाडी पळवा म्हटलं. ते रिक्षा मामा ओरडायला लागले, अरे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की असं इथे येऊ नका म्हणून. सॉरी चला म्हटलं. तिने सोडला आम्हाला तिथपर्यंत. म्हणजे तो एक वेगळाच एक्सपिरियन्स तुझ्यासाठी होता. मग आता आयुष, तू बऱ्याचशा प्रोजेक्ट्सला काम केलेलं आहेस. आपली भेट झाली त्यावेळी तू आधाशीचा तुझा जो प्रोजेक्ट आहे अमित सर करत होते तो, त्याच्यासाठी पण तुला उत्कृष्ट बालकलाकार म्हणून नॉमिनेशन मिळालं, अवॉर्ड सुद्धा मिळाले. मग ज्यावेळी आधाशी करत होता त्यावेळीचे एक्सपिरियन्स काय होते? कारण की ते पूर्ण जंगलातलं शूट होतं. आदाशीच्या वेळेला तर अशी सारखी भीती वाटतच होती की आता बिबट्या येईल, नंतर बिबट्या येईल, कारण तसंच ते वातावरण होतं आणि तिकडेच आम्ही शूट करत होतो ना. तिकडं पण ते ज्या घरात आम्ही मेकअपला थांबलेलो ते आत पार मध्ये, तिकडं खूप जंगलात. हो, 1 किलोमीटरच्या आत पूर्ण जंगलामध्ये. तिकडं काही झालं, हॉस्पिटलची काही इमर्जन्सी लागली तर तिकडे लय वाईट होतं. पण आम्ही जिथं शूटिंग करत होतो तिकडे आजी आजोबा होते, तर ते आम्हाला जेवण करून ते द्यायचे. आम्ही जिथं ज्या झोपडीत शूटिंग केलं तिथं. अच्छा. मग आता एवढ्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये तू काम केलेलं आहेस, तर मग प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये कोण ना कोणतरी मित्र जवळचा होतोच. मग आता या सगळ्या शूटिंगच्या प्रोजेक्ट मधला सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे किंवा मैत्रीण? मैत्रीण तर नाहीच नाही. मित्र त्यालाच हात घातलाय. मित्र तसं म्हणायला गेलं, मित्र आहेत, मित्र खूप आहेत. आता त्यातला एकदम जिगरी कोण आहे? जिगरी आता इंद्रायणीलाच माझा एक जिगरी टाईप मित्र झालाय. कोण? प्रणव पवार. ओके. इंद्रायणीला तो मित्र झाला. एवढं काय? अच्छा, त्यामध्ये तो तुमच्या भावाचा रोल करतोय तो इंद्रायणीमध्ये? तो नाही, तो जाडे आहे बघ एकदम, मुलू. तो माझा एकदम जवळचा मित्र झालाय. बर. आणि तो पुण्याचा आहे. बर.
मग तुमच्या दोघांची मैत्री बाकीच्या लोकांसोबत तुम्ही नसताय का? दोघच असताय? आम्ही दोघच असतो तिकडे, आमचं चालू, तुमच्याच गमती चाललेले असतात. प्रणव सोडून अजून कोण तुला जवळचा मित्र आहे? जवळचा म्हटलं तर एकदम भावासारखा, छोट्या भावासारखा आदू राघव गाडगे म्हणून काय, जो की माझ्या भावाचंच पात्र करतोय. अच्छा. आणि त्यांच्या काकी म्हणा किंवा आजी म्हणा, ते लय काळजी घेतात माझी. म्हणजे ते घरून ते चकली करून आणायचं, दूध द्यायचं का, ते जबरदस्ती पी म्हणून, तर ते त्यांचं चालू असतं. म्हणजे त्याचा पण लाड करतात आणि तुझा त्याच्यापेक्षा जास्त. मग आता आपली जी कोल्हापूरची भाषा आहे ती तिथं वापरताना लोक विचारतात का? म्हणजे लगेच म्हणतात, आता कोल्हापूरच्या लोकांना बाहेर गेले की लगेच भाषेवरून ओळखतात, मग तसं तिथे गेल्यावरती काय म्हणतात का? म्हणतात की आता ते डायलॉग ते नसतात, कवा तरी रागाचे ते डायलॉग असतात, तर ते चुकून तोंडात धनेगन जातात, ए वाजवीन वगैरे. ते म्हणतात अरे एवढं नका, इथलं जरास हलक्यात. म्हणजे तिथं कोल्हापुरी निघतेच. हा, निघतेच. बरं, मग आता प्रश्न असा विचारायचा आहे की भविष्यामध्ये पुढे जाऊन तुला इंटरेस्ट कशामध्ये आहे? म्हणजे तुला ऍक्टर बनण्यात इंटरेस्ट आहे की फिल्म मेकर बनण्यात इंटरेस्ट आहे, डिरेक्टर? ऍक्टर तर मी माहीतच आहे मला, आणि मी आहेच, त्याचं काय नाही. आणि ऍक्टिंग मी आयुष्यभर करत राहणार, ते म्हणजे मी त्याला सोडू नाही शकत ऍक्टिंगला. पण असं आयुष्यात काहीतरी वेगळं, सिनेमासाठी काहीतरी करावं असं माझी इच्छा आहे. जसं की फिल्म मेकिंग मध्ये जरा मला शिकायचं इंटरेस्ट आहे. जसं की डिरेक्शन करावं किंवा स्टोरीला. मी 1-2-3 स्टोरी पण लिहिल्यात घरी बसल्या बसल्या. लवकर मला पाठवून दे. पाठवतो. एक 2 स्टोरी लिहिल्यात. कोकणातली एक स्टोरी, एक साधी बारक्या पोराची स्टोरी. कोकणातली कधी मुंजाच्या वेळी लिहिलीस? नाही, मुंजाच्या नंतर एक थोड्या दिवसानंतर लिहिली. अच्छा, म्हणजे कोकण बघून आल्यानंतर सुचली? हो, ती सुचली, ती कल्चर वगैरे बघून. तर मला एक इंटरनॅशनल लेवलला, जे की इंडियात आजपर्यंत कोणी काही केलं नाही, तसं मला काहीतरी करून दाखवायचं. आणि सगळ्यात माझी मोठी इच्छा म्हटल्यावर मला भारतासाठी ऍक्टर म्हणून, फिल्म मेकर म्हणून खूप सगळे ऑस्कर मिळवायचे. अच्छा, म्हणजे ऑस्कर पर्यंत, म्हणजे तुझं ध्येयच मोठं आहे सुरुवातीपासूनच आताच. म्हणजे तुझ्या या अपेक्षा पूर्ण होत आणि त्यासाठी तू प्रयत्न करत राहतोयस. तुला यश मिळेल ही नक्कीच आम्हाला खात्री आहे. खूप. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तू म्हणतोस की तुला चांगलं काहीतरी फिल्म मेकिंग मध्ये करायचं आहे. मग असे कोणते विषय आहेत ज्याच्यासाठी तुला काम करायचंय, किंवा तू कधी असं बघितलेस का? कुठले विषय बघितलेस का? मला ऍक्टिंग तर करायचीच आहे माझ्या फिल्म मध्ये. आणि जर तुम्ही म्हटलं टेक्निकल मध्ये, तर सिनेमॅटोग्राफी, डिरेक्शन आणि स्टोरी रायटिंग, ओके, हे 3 मध्ये जरा मला ओढ आहे. ऍक्टिंग एवढी नाही, पण आहे ओढते आहे. पण सिनेमॅटोग्राफी मध्ये पण आहे. म्हणजे तू स्वतः पण, तुला त्यामध्ये फील्ड मध्ये पण जाण्याचा प्रयास आहे तुझा. मग आता या सगळ्यामध्ये मग फिल्म आणि सिरियल याच्यात 2 प्रोसेस आहेत वेगवेगळ्या. यातली सगळ्यात चांगली प्रोसेस कोणती आहे, जी तुला आवडते, किंवा ज्या प्रोसेसमध्ये तुला कम्फर्टेबल फील होतंय? म्हणजे फिल्मच्या प्रोसेसमध्ये की सिरियलच्या प्रोसेसमध्ये, आणि दोन्हीत फरक काय? दोन्हीत फरक म्हणजे सर, सिरियलला कसं असतं माहितीये का, असे आपण डेली बघतो तसे सिरियल असते. कधीच असं तुमचा कंटिन्यू शॉट नसतो, जसं की एक 5 मिनिट तुमचाच एक क्लोज चालू आहे किंवा 5 मिनिट तुमचाच वाईड शॉट चालू आहे, असं नसतं सिरियलला. जे कट असतात किंवा ते इंटरेस्टिंग आहे. ते खूप, सिरियलचं काम हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि लोकांना पण ते बघताना खूप चांगलं वाटतं. पण जर तुम्ही मला विचारलं की तुला सिरियल आणि फिल्म मधले कुठलं आवडतं, तर मी सगळ्यात सांगेन फिल्म. मी खूप कम्फर्टेबल असतो फिल्म करताना. त्या प्रोसेस मध्ये, कारण घेतातच ते मुळात कमी शॉट्स आणि तोपर्यंत त्याचा मूड पण नाही जात. आता काही डेली सोपला कसं होतं माहितीये का, तुम्ही आज त्याचा मास्टर करता, 10 दिवसानं त्याचं काही ते क्लोज वगैरे होतं. मग तो त्याचा कुठेतरी मूड जो आपण मास्टरला पकडलेला असतो, तो जरा क्लोजला यायला जरा दिक्कत होते. येतो त्याचं काय नाही, पण आपण तो कॅरेक्टर धरतो, तो मूड येतो, त्याचा काय नाही. पण जरा जो मास्टरला मूड आलेला असतो तो क्लोजला एवढा इफेक्टिव्ह नसतो. 10 दिवसांना वगैरे आपण त्याचं क्लोज वगैरे केलं तर, म्हणजे त्याचं वेगळंच असतंय. मग फिल्मची जी प्रोसेस आहे ती त्यापेक्षा तुला बरी वाटते, जिथं तू कम्फर्टेबल आहेस. मला सिरियल पण का आवडते माहितीये का सर, सिरियल मध्ये खूप शिकायला भेटतं.
हा, कारण आपण बरेच दिवस एकत्र असतो. हो बरेच दिवस एकत्र असतो. सिरियल मध्ये खूप शिकायला भेटतं आणि सिरियलचं सगळ्यात मेन गोष्ट की आपण जेवढं ओव्हर करल ना तर ते लगेच दिसून येतं. अच्छा, तर आपली ऍक्टिंगला तिकडं धोका आहे असं मला वाटत नाही. खूप सारे लोक म्हणतात की सिरियल केलं तर आपलं ऍक्टिंग बिघडते किंवा आपली ऍक्टिंगचा डाऊनफॉल होतो. तसं काही नाही. ऍक्टिंग करणार जेवढं चांगलं करेल त्याचं ऍक्टिंगचं काम चांगलंच राहणार असं मला वाटतं. बरेचसे चांगले गाजलेले हिरोज आपले सिरियल्स मधून आलेले आहेत. म्हणजे सुशांत सिंग राजपूत असेल आणि सगळ्यात किंग ऑफ बॉलिवूड किंग खान शाहरुख खान सुद्धा सिरियल मधूनच वरती आलेला आहे. त्यामुळे सिरियल बद्दल तुझा जो दृष्टिकोन आहे तो बरोबर आहे. आणि आता एवढ्या सगळ्या भूमिका तू आजपर्यंत करत आलेला आहेस, यातली सगळ्यात आवडती भूमिका कोणती आहे? मग सिरियल असो किंवा फिल्म्स असो. तसं सगळेच कॅरेक्टर आवडतात तसं काय नाही. तुझी पर्सनली जास्त ज्या भूमिकेसोबत तू जोडला गेला होतास त्या भूमिकेसोबत आहे की तुला असं वाटत की बाबा हा हे माझ्यासोबत खरंच घडतंय किंवा हीच भूमिका मला खूप आवडते? तसे एक 2-3 कॅरेक्टर आहेत. कारण पहिलं कॅरेक्टर म्हणजे गोट्या मुंजा, दुसरं मधलं आता जे करतोय ते गोपाळ. कारण गोपाळचं कॅरेक्टर हे फार कमी आयुष्याच आहे. कारण त्यात एवढा काही जास्त फरक नाही. फक्त आयुष जे लोकांना दाखवतो तोंडासमोर की तू काइंड पर्सन आहे, मी आहे त्याचं काय नाही. पण गोपाळ पण एका हिशोबानं काइंड पर्सन आहे. पण त्याच्या म्हणजे मी आता जसा आहे तसा आधी गोपाळ होता. पण आता तो तसं नाहीये. काय त्याच्याबरोबर गोष्टी झाल्या, त्याने त्याच्या आईला गमावलं, त्यामुळे तो जरा चिडका झाला. अच्छा. मग आणि तिसरं कॅरेक्टर कोणतं? तिसरं कॅरेक्टर आपलं पिक्चर मधलं ढलेकाचा मधलं भाल्या हे मी बारका असताना जेवढं इनोसेंट होतो, मी खूप मस्ती करायचो त्याचं काय नाही. पण जेवढं मी इनोसेंट होतो ना त्याच्यापेक्षा जरा जास्त इनोसेंट असल्यामुळे ते जरा आवडत्या कॅरेक्टर मध्ये एक आहे. माझ्या मनातलं कॅरेक्टर ते भाल्या मी पण बघितलंय. आणि भाल्याचं जे तुझं कॅरेक्टर आहे ते खूप गोड आहे. आणि ज्यावेळी तो त्याच्या आजोबांना वाचवतो, तो जो सीन आहे त्या सीनच्या वेळी एकदम अंगावर काटा आणणारा क्षण असतो तो त्या फिल्म मधला. आणि त्याच्यामध्ये तुझं जे काम आहे ते म्हणजे विचार करायला लावतं की बाबा एवढ्या लहान वयामध्ये एकदम प्रगल्भ असं काम करणारा एक मुलगा आहे. आणि तिथं तू खूप चांगल्या पद्धतीने ते काम केलंयस. त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटतं आजपर्यंत आम्हाला. आणि शेवटचा असा एक प्रश्न आहे की पुढे जाऊन आता तू पुढे मोठा होशील, शिक्षण पुढे होईल, मग कॉलेज जे लाईफ आहे ती कशी मॅनेज करणार आणि शूटिंग ऍक्टिंग ह्या गोष्टी कशा मॅनेज करणार पुढे? कॉलेज करताना काय होतच, फिल्म मेकिंग वगैरे होतच त्याचा काही विषयच नाही. पण 10वी पर्यंत जरा शिक्षण सिरियसली घेतलं. आता 10वी मध्ये काय करणार? 10वी मध्ये शिक्षण थोडं थांबूनच. जरा थांबूनच. अच्छा, म्हणजे 10वी खूप सिरियसली घेणार आहेस तू? जरा सिरियसली घेणार. आता मी एवढं काय अभ्यास एवढं मन लावून माझा आधी व्हायचा नाही. पण जसं जसं मला कळालं शिक्षणाचं महत्व केवढं आहे, मला आधी असं वाटायचं की शिक्षण हे फक्त बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी किंवा जॉब करणाऱ्या लोकांसाठी महत्वाचं आहे. पण ऍज अ माणूस म्हणून शिक्षण खूप जास्त महत्वाचं आहे हे जेव्हा मला कळालं तेव्हापासून मी खूप मन लावून आणि सिरियसली अभ्यास करायला लागलो. म्हणजे फार कमी 7वी-8वी पासून. नक्कीच, कारण की कितीही झालं तरी शिक्षण हे माणसाला समृद्ध बनवतं. आणि डिसिप्लिन जो लागतो शाळेमुळे म्हणा किंवा त्या शिक्षणामुळे म्हणा, ते खूप आयुष्यात तुम्ही कुठल्याच गोष्टीने ते मिळवू नाही शकत. म्हणजे ते शाळेतूनच येतं, शिक्षणातूनच येतं. कारण की तुम्हाला शिक्षण जर चांगलं तुम्ही पद्धतीने घेतलं तर तुम्हाला समंजसपणा येतो, तुमच्यात विनम्रता येते. त्या बऱ्याच गोष्टी शिक्षणातून येतात. त्यामुळे तुझा मुद्दा बरोबर आहे की शिक्षणामुळं आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला लागतात, आपण समृद्ध होतो. मग आयुष, आता तू इथं आलास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे राहून गेलंय ते म्हणजे तुझं अभिनंदन करण्यासाठी की तू ज्या फिल्म मध्ये मुंजाचा रोल केलास ती फिल्म आता 100 करोड पार गेलेली आहे. आणि त्याबद्दल तुझं आणि तुझ्या संपूर्ण मुंजा टीमचं आमच्या दस्तावेज टीम तर्फे हार्दिक अभिनंदन. खूप खूप. आणि एक शेवटचा जाता जाता एक सल्ला जो आमच्या बालकलाकारांसाठी, जे प्रेक्षक आहेत आमचे बालकलाकार, त्यांच्यासाठी काय सल्ला देशील की त्यांनी काय केलं पाहिजे? मी आहे तेच सांगतो, आपलं काम आणि आपली कला
हे जे तुम्ही दोन्ही गोष्टी करताय ना, ह्याला आयुष्यात सगळ्यात जास्त महत्व द्या. कधी त्याला काय ते इझिली घेऊ नका की अरे हे काय आपल्याला येतच, आपण काय ते कधी पण करू शकतो, असं कधीच म्हणू नका. ते सिरियसली घ्या, मन लावून त्याच्यावर काम करा. मगच जेवढं तुम्ही इंडस्ट्रीला देता किंवा जेवढं तुम्ही तुमच्या कलेला देता त्याच्यापेक्षा जास्त भरभरून ती कला तुम्हाला देईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात कधीच किती तुम्ही मोठे व्हा, किती तुम्ही करोडपती व्हा, अरबपती व्हा, मस्ती माज हे दोन्ही गोष्ट कधी आयुष्यात आणू देऊ नका. किंवा अहंकार, हे तिन्ही गोष्टी कधी आयुष्यात आणू देऊ नका. मग तुम्ही खूप पुढे जा. नक्कीच. आणि आयुषचा हा सल्ला सगळ्याच नवीन कलाकारांसाठी, जे बालकलाकार आहेत त्यांच्यासाठी उपयोगी आहे. कारण की 100 करोडची फिल्म केल्यानंतर सुद्धा आयुषचं वागणं जे आहे ते अजूनही तसंच आहे. जसा तो लहानपणी होता, जसा तो आमच्या सगळ्यांसोबत मिसळायचा, तसाच तो अजूनही आहे. आणि त्याच्या घरातील सगळे सदस्य ते सुद्धा अजूनही तसेच नम्र आहेत. जरी त्याची फिल्म 100 करोड पार गेली असली तरी त्या गोष्टीचा गर्व त्याने डोक्यामध्ये चढून दिलेला नाही. आणि तुला नाटकातली प्रोसेस आवडते की सिनेमातली? दोन्ही प्रोसेस आवडतात. कारण नाटक हे आपल्याला काय शिकवतं माहिती का, ऍज अ ऍक्टर म्हणून आपण एक बिल्डिंग बांधतो, मोठीच्या मोठी बिल्डिंग असते. समजा तो आपला अभिनय आहे, तर तो जो आपण पाया बांधतो ना, त्याच्यासाठी जो आपला पाया स्ट्रॉंग असला पाहिजे, जे आपल्याला नाटकातून मिळतं. आणि जे बिल्डिंगचं वरचं ते जे काही भाग आहे तो पण आपला स्ट्रॉंग असला पाहिजे, आणि ते आपल्याला सिनेमातून मिळतं. जर आपला पाया स्ट्रॉंग असला नाही तर ती बिल्डिंग लगेच पडून जाईल, आणि जर आपलं वरचं जरी स्ट्रॉंग नसेल तरी ती बिल्डिंग लगेच पडून जाईल. तर दोन्ही मला समान वाटतं. समान पाहिजे. कारण की नाटक हा ऍक्टिंगचा खरं तर तिथूनच पाया बसतो. आणि नाटक करणारी लोक जे असतात ती बऱ्यापैकी ऍक्टिंग मध्ये त्यांचं जे योगदान आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे. चांगलं आहे. कारण नाटक हे खूप प्रसिद्ध आणि खूप प्रगल्भ आधीपासून गोष्ट आहे, जे की मला खूप आवडते. जे आपण रंगभूमीवरती करतो किंवा जे रंगभूमीला आपण वरती जे काही सादर करतो, तर ते काही वेळासाठी जोपर्यंत तुम्हाला वाटत नाहीत की समोर एक पण प्रेक्षक नाहीये, तोपर्यंत तुम्हाला ते चांगलं वाटत नाही ना, ती एक लई मोठी मजा आहे माझ्यासाठी. कारण की थिएटरचा एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही पण थिएटर करतोय आपण, आणि थिएटरमध्ये जो विषय आहे की तुम्हाला जेवढा वेळ तुम्ही थिएटरमध्ये स्टेजवरती आहात तेवढा वेळ तुम्हाला जिवंत अभिनय करायला लागतो. त्याच्यामध्ये रिटेक नसतो, तिथं चुकलं तर परत माघारी जाऊन परत येणं नसतं. आणि थिएटरचा हेच वैशिष्ट्य आहे की जिथं तुम्हाला ह्या गोष्टी एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवायला मिळतात. थिएटर मधून मी जेव्हा कॅमेरा समोर गेलो तेव्हा मला कळालं की अरे रिटेक तर नसतात. नाही, टीव्हीवर जेव्हा बारका होतो तेव्हा बघायचो की अरे मला असं वाटायचं की सगळं एकाच टेक मध्ये करत असेल, किंवा मला असं वाटायचं कॅमेरा म्हणून ही एक गोष्ट असते का, मला ही माहित नव्हतं कॅमेरा म्हणून गोष्ट असते ती. मग मी गेलो, पहिले शूटिंग वगैरे झालं, मला लयच ते भारी वाटलं. कारण आपण नाटकात जे आहे ते वन टेकच आपल्याला सगळं करावं लागतं तालीम त्यान करून. पण इकडं फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं आहे की आपण चुकलं तरी आपल्याला परत किती खूप सगळे चान्सेस मिळतात, परत रिटेक घ्यायला. हो, परत रिटेक पण आपण घेऊ शकतो. पहिल्यांदा कॅमेरा कधी फेस केलास? दक्कनचा राजा ज्योतिबायांना तिथं. हो. म्हणजे त्यावेळी तू किती वर्षांचा होतास? मी तेव्हा चौथीत होतो. चौथीत म्हणजे खूपच लहानपणापासून आहे. धन्यवाद आयुष, तू आलास आणि तुझा वेळ दिलास, आणि आम्हाला तुझ्याबद्दल खूप जाणून घ्यायला मिळालं. या इंडस्ट्री बद्दल, या प्रोसेस बद्दल खूप काही ज्ञान मिळालं, आणि उत्तरोत्तर तुझी प्रगती हो. तू यशाची शिखरं अशीच पादाक्रांत करत राहू. थोडा अवघड बोलून मी तुझे आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.